नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या देवघरात लाल रंगाचे आसन आहे का? जर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही एक छोटीशी गोष्ट तुमच्या आयुष्यात काय घडवून आणते हे तुम्हाला माहीत नसेल तर तुमचे संपूर्ण घरभर बांधू शकते. तुमच्या प्रगतीत तडतडे एका येतात. घराची कटकटी का होत आहेत याचे उत्तर कदाचित तुमच्या देवघरातील आसनात दडलेले असू शकते. तर चला मग जाणून घेऊया देवघराचे नेमके महत्त्व काय आहे. नमस्कार. आपल्या हिंदू संस्कृतीत घराचे हृदय म्हणजे आपले देवघर. घर कितीही मोठे असो किंवा छोटे, तिथली सकारात्मक ऊर्जा ही देवघरातूनच प्रवाहित होत असते. देवघर हे केवळ मूर्ती ठेवण्याची जागा नाही, तर ते घराचे ऊर्जा केंद्र आहे. देवघरात असलेल्या देवांच्या मूर्ती किंवा फोटो या केवळ माती किंवा धातूच्या नसतात. जेव्हा आपण त्याची मनोभावे पूजा करतो तेव्हा त्यामध्ये सात्विक लहरी निर्माण होतात. सकाळी आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दिवसभराच्या धावपळीनंतर देवासमोर 2 मिनिटे बसल्याने जो मानसिक आनंद मिळतो तो कशातच मिळत नाही. देवपूजा करणे केवळ हे कृती नसून ती ईश्वराशी जोडली जाण्याची प्रक्रिया आहे. शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार देवपूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. देवपूजेला बसण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ धुतलेली वस्त्रे परिधान करावीत. जमिनीवर थेट बसू नये. पूजासाठी लोकरीचे किंवा स्वतंत्र आसन वापरावे. ते आसन कोणाशीही शेअर करू नये. पूजेच्या वेळी मनात रागाचे किंवा वाईट विचार नसावेत. शांत चित्ताने नामस्मरण करत पूजा करावी. पूजेच्या वेळी आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. देवघरात एकाच देवांच्या 2 मूर्ती किंवा फोटो समोरासमोर असू नयेत. तसेच फुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो देवघरात ठेवू नका. रोज देवासमोर, परिसर आणि देवघर ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावे. आदल्या दिवशीची सुकलेली फुले आणि हार सकाळीच काढून टाकावीत. शिळी फुले देवाला वाहू नका. तुळस आणि बिल्वपत्र याला अपवाद आहेत. देवाला वाहिले जाणारे अक्षदा म्हणजे तांदूळ अखंड असावेत, ते तुटलेले नसावेत. पांढरे तांदूळ देवाला वाहण्यापूर्वी त्यांना थोडे ओले करून कोण लावावे. पूजेच्या तांब्यातील पाणी रोज बदलावे. ते पाणी तुळशीला किंवा इतर झाडांना घालावे. पायाखाली येईल अशा ठिकाणी टाकू नका. विशेषतः गणपतीला जास्वंद किंवा दुर्वा, शंकराला बेल, विष्णूला किंवा कृष्णाला तुळस अर्पण करावी. शंकरांना तितकीचे फूल वाहू नका आणि गणपतीला तुळस अर्पण करू नका. देवांसमोर दिवा लावताना तो उजव्या हाताला असावा. दिवा विझणार नाही याची काळजी घ्यावी. अगरबत्ती किंवा धूप लावल्यानंतर तो डाव्या हाताला ठेवावा. देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी त्यावर तुळशीचे पान ठेवावे किंवा पाण्याने मंडळ करावे. नंतर तो लगेच तिथून उचलून वाटावा. शेवटी क्षमा प्रार्थना नक्की करावी. हे देवा, मला मंत्र माहीत नाही, विधी माहीत नाही. माझ्याकडून पूजेत काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. पूजेनंतर लगेच आसनावरून उठू नये. आसनाखाली थोडे पाणी सोडून ते डोळ्यांना लावावे आणि मगच उठावे. अगदी छोट्या छोट्या चुका असतात, या जरी आपण पाळल्या तरी आपल्याला संपूर्ण देवपूजेचे फळ मिळतं. आणि त्याचबरोबर बघा, ज्यावेळेस त्या छोट्या छोट्या चुका आपल्याकडनं होतात त्यावेळेस आपण कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळत नसतं. तरी या छोट्याशा चुकांमुळे होत असतं, ते आपल्याला पाळायचे असतात. आता त्यानंतर वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे ज्या घराच्या देवघरात देवांखाली लाल रंगाचं आसन टाकलेलं असते त्यासाठी पुरुषांनी नक्की बघा, नाहीतर आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. देवघरात देवांच्या मूर्ती किंवा फोटोखाली कापड म्हणजेच आसन ठेवणे ही केवळ सजावट नसून त्यामागे खोल धार्मिक, शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणे आहेत. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचारातील तर जेव्हा आपण देवांची पूजा करतो, मंत्र जप करतो किंवा दिवा लावतो तेव्हा तिथे एक विशिष्ट प्रकारची शांती ऊर्जा निर्माण होते. जर
मूर्ती थेट जमिनीवर किंवा लाकडावर ठेवली तर ती ऊर्जा जमिनीद्वारे शोषली जाऊ शकते. कापडाच्या असण्या ऊर्जेला धरून ठेवण्याचे काम करते, ज्यामुळे देवघरातील सकारात्मकता टिकून राहते. आपल्या घरी जेव्हा एखाद्या सन्माननीय पाहुणा येतो तेव्हा आपण त्यांना थेट जमिनीवरती बसवत नाही, तर सतरंजी किंवा सोफ्यावरती बसवतो. देवतांचा मालक आहे, त्यांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलची आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी आपण आसनाचा वापर करत असतो. बऱ्याचदा देवांची मूर्ती पाषाण धातू किंवा मातीच्या असतात. थेट जमिनीच्या संपर्कात आल्यास आर्द्रतेमुळे त्या काळवंडू शकतात किंवा त्यांना गंज चढू शकतो. कपड्यामुळे फोटो घासण्यापासून वाचतात आणि काचेचे तळे जाण्याची शक्यता कमी असते. बघा, आसनाच्या रंगाचा आपल्या मनावर आणि वातावरणावरती मोठा परिणाम होतो असतो. देवघरात हे घराचे सर्वात पवित्र ठिकाण असते. कापड अंथरल्यामुळे मूर्तीच्या खाली धूळ साचत नाही. हे कापड वेळोवेळी धुता येते किंवा बदलता येते. त्याच्यामुळे देवघरात नेहमी चैतन्य आणि ताजेपणा जाणवतो. कापड सुती किंवा रेशमी वापरावे. आसन फाटलेले, ते मळलेले किंवा जळलेले नसावे. दर 15 दिवसांनी किंवा महिनाभराने ते बदलणे शुभ मानले जाते. नवीन आसन नक्कीच 15 दिवसांनी किंवा महिन्याने तुम्ही बदलायचे असते. त्यात कुलदेवतेच्या आवडीनुसार किंवा वारीप्रमाणे तुम्ही आसनाचा रंग जो आहे तो बदलू शकता. आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे ज्या देवघरात आपण लाल रंगाचे आसन टाकलेले असते, तर त्यांनी बघा नेमकं तुमच्यासोबत काय घडत असतं ते. जर तुम्ही देवाची सेवा करत असाल किंवा हनुमंताची उपासना करत असाल तर लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. परंतु जर तुमच्या कुंडलीत मंगळ असेल किंवा घरामध्ये विनाकारण वाद होत असतील तर अति लाल रंगाचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याचे परिणाम उलट होऊ शकतात. लाल आसन नेहमी स्वच्छ असावे. फाटलेले किंवा मळलेले आसन दारिद्र्य त्याला निमंत्रण देते. जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही तर घराची शांती भंग होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच म्हटले जाते की योग्य माहितीशिवाय केलेले बदल घर बरबाद करू शकतात. शुभ मानले जाते, पण ते कोणासाठी आणि कधी वापरावे याचे काही नियम आहे. लाल रंग शुभ मानला जातो कारण शास्त्रानुसार हा रंग शक्ती, चैतन्य आणि मंगलतेचे प्रतीक आहे. लाल रंगामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. श्री गणेश, देवी दुर्गा आणि हनुमानजी यांच्या पूजेमधील लाल रंगाच्या सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहेत. जर तुमच्या देवघरात या देवतांचे मूर्ती असतील किंवा लाल रंगाचं आसन अतिशय उत्तम ठरतो. पण कधी असं लाल रंगाचं आसन टाकू नये. तर असं मळलेलं, तेलकट किंवा फाटलेली असेल तर ते घरात नकारात्मक आणि दारिद्र्य आणते. अशा आसनामुळे घरात कटकटी वाढू शकतात. जर तुम्ही भगवान विष्णू आणि श्री कृष्णाची विशेष सेवा करत असाल तर तिथे पिवळ्या रंगाचे आसन जास्त फलंदाजी मानले जाते. पितृकार्यासाठी किंवा शांततेच्या उपासनेसाठी लाल रंगाचा अतिवापर टाळावा. जर घराच्या ईशान्य कोपऱ्यात जास्त गडद लाल रंग वापरला आणि जिथे स्वच्छ नसेल तर घरातील व्यक्तीच्या स्वभावात चिडचिडेपणा वाढू शकतात. लक्ष्मी देवीला लाल रंग प्रिय आहे. स्वच्छ लाल रंगावर लक्ष्मीची स्थापना केल्यास आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. कारण लाल रंग हा उत्सवाचा रंग मानला जातो. लाल आसन टाकले चुकीचे नाही, पण ते कसे ठेवावे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही ते असं कधीच तुसं नसाल, त्यावर धूळ साचली असेल किंवा जळलेले असेल तर ते त्वरित बदला. अन्यथा ज्या देवांची तुम्ही सेवा करत आहात तिथूनच नकारात्मक लहरी निर्माण होऊन तुमच्या प्रगतीत बाधा येऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर लाल रंगाचे आसन शुभच आहे, फक्त ते स्वच्छ, रेशमी आणि सुती आणि सुशोभित असावे. त्याचबरोबर तुम्ही अजूनही वेगळ्या रंगाच्या आसन टाकू शकता. त्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचं असं देखील वापरू शकता. ते सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय
श्री स्वामी